नमस्कार. मी राजेंद्र वाकचोरे. आपण पाहतच आहात की गेली 1 महिन्यापासून एस टी महामंडळाच्या NCMC कार्डबाबत जे काही जाहिराती येतात, सोशल मीडियावर जे काही व्हायरल होतं आहे, त्यामुळं राज्यात जी काही खळबळ माजली आहे, यावरून आपण दिव्यांगांना हे कार्ड नको म्हणून राज्याचे अपंग कल्याण आयुक्त यांना एक पत्र दिलं होतं आणि हे कार्ड दिव्यांगाच्या बाबतीत शिथिल करावं अशी मागणी केली होती. परंतु याचा परिणाम असा झाला की आपण जे आव्हान केलं, राज्यातून एवढे मेल मुख्यमंत्री कार्यालयाला गेले, अपंग आयुक्तालयाला गेले, त्याचा परिणाम असा झाला की ST महामंडळाला बॅकफूटवर जावं लागलं आणि ST महामंडळाने जाहीर केलं की हे कार्ड ऐच्छिक आहे. ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्या. नोंदणी सुरू केलेली आहे. अजून हे कार्ड सक्तीचं केलेलं नाही असं अखेर ST महामंडळाला जाहीर करावं लागलं. हा एक आपला दिव्यांग बांधवांचा विजयच म्हणावा लागेल. कारण ज्या काही सवलतीधारक आहेत, राज्यात जे सवलतीधारक आहेत, त्यात आपला एक घटक असा आहे की जो संघटित आहे. थोड्या प्रमाणात का होईना, पण आपण संघटित आहे आणि संघटित असल्याचा परिणाम म्हणून आपलं शासनाला ऐकावं लागलं. या बाबतीतला निर्णय अजून अपंग कल्याण आयुक्तांकडं प्रलंबित आहे. तो निर्णय लागेलच आणि तो नक्कीच आपल्या बाजूने लागेल. कारण याआधीही ST महामंडळाने असा प्रयत्न केला होता, त्याविरुद्ध आपण दाद मागितली आणि तो निकाल आपल्या बाजूने लागला आणि अखेर ST महामंडळाला ते कार्ड रद्द करावं लागलं. त्याच धर्तीवर, त्याच नियमाप्रमाणे, त्याच पुराव्यासह हे कार्ड पण ST महामंडळाला आपल्या बाबतीत रद्द करावं लागेल, यात तीळ मात्र शंका नाही. फक्त राज्यातील सर्व अपंग बांधवांना विनंती आहे की संयम बाळगा. कुणीही डेपोमध्ये जाऊन किंवा स्टँडला जाऊन लाईनीत उभं राहून आपला वेळ वाया घालवू नका. कारण आपल्याला त्या कार्डची गरज नाही. आपल्याला केंद्र सरकारने दिलेले UDID कार्ड आपल्याकडे आहे. केंद्राने आपली ओळख त्यात निर्माण केलेली आहे. तीच ओळख आपली ग्राह्य धरण्यात यावी अशी आपली सतत मागणी राहणार आहे. त्यामुळं कुणीही चलबिचल न करता आपला आहे तसा प्रवास सुरू ठेवावा. प्रवासात जर काही अडचण आली, UDID कार्ड तपासणीमध्ये काही अडचण आली, तर शासनाने आता एक पुढे जाऊन अजून एक पर्याय आपल्याला दिलेला आहे की जर UDID स्कॅन नाही झालं तर आपण UDID लॉग इन करतो, त्याच्यात आपली माहिती बघतो. ते जरी नाही झालं तर UDIDचं ॲप आलेलं आहे, त्या ॲपवर आपला नंबर जर टाकला तर पूर्ण माहिती आपली त्याच्यात येते. तो एक पर्याय आता आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे. अखेर जिथं काही अडचण आली तर ते ॲप आपल्याला उघडून कंडक्टरला दाखवता येतं की ही माझी माहिती, ही पूर्ण माहिती माझी हे ॲपमध्ये आहे. त्यामुळे ते ग्राह्य धरावंच लागतं. कारण ते शासनाचं ॲप आहे आणि त्यात आलेली माहिती ही खरी असते. त्यामुळे खोटी माहिती भरता येत नाही. कारण UDID कार्डमध्ये जी माहिती आहे तीच माहिती त्या ॲपमध्ये ऑटोमॅटिक येते. त्यामुळे ती ग्राह्य धरावी लागते. म्हणून इथून पुढे दिव्यांग बांधवांनी आपल्या प्रवासात UDID कार्डचाच वापर करावा. धन्यवाद.